नमस्कार. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. मी संजय वरकड. राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकानंतर आता महापौर पदांसाठी सर्व पक्षामध्ये रस्सीखेच सुरू झालेली आहे. ही रस्सीखेच इतकी रसातळाला गेलेली आहे की कोण कुणाच्या विरुद्ध जाईल आणि कोणाशी आघाडी करेल याचा काही आता भरोसा राहिलेला नाही. लाज नाही मला आणि कुणी काही म्हणा असं पूर्वीच्या काळी म्हटलं जात होतं किंवा निर्लज्जम सदासुखी असं सुद्धा नाव दिलं गेलं होतं अशा सगळ्या लोकांना. आता राजकारणामध्ये आपलं हित साधण्यासाठी, स्वार्थासाठी लोकांनी कितीही टीका केली, गल्लीबोळात लोकांनी आपल्याला कशाही पद्धतीने आरोप प्रत्यारोप केले, तरीही राजकारणी लोकांना त्याचं काही सूरसूतक राहिलेलं नाही. चंद्रपूरमध्ये ठाकरे गट आणि एकनाथ शिंदेंचा गट एकत्र येऊन महापौर पदासाठी आघाडी करतो आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षामध्ये जाण्याची भूमिका घेतल्यामुळे आपोआपच मुंबई महापौर पदासाठीच्या एकनाथ शिंदेंचं जे काही 2.5 वर्षाचं महापौर पदाची स्वप्न होती, तर ती थोडीफार बॅकफुटला गेली आणि पुन्हा त्यांनी बार्गेनिंग पॉवरसाठी आपल्या नगरसेवकांना एके ठिकाणी जमवून भारतीय जनता पक्षासोबत ऑपरेशन सुरू केलेलं आहे. आता एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या वादावादीमध्ये उद्धव ठाकरे काय करतील आणि उद्धव ठाकरेची शिवसेना काय करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. त्यामुळे त्यांनी तातडीने स्पष्टीकरण केलं की भारतीय जनता पक्षासोबत आमची कोणत्याही प्रकारची बोलणी सुरू नाही. त्यामुळे या विषयाला तुर्तास पडदा पडला असं वाटत असलं तरी राजकारणात कुठे काय घडेल याचा काही भरोसा राहिला नाही. कारण महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये कोणाच्या शब्दावर किती विश्वास ठेवावा हा एक फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. ज्यामुळं जे बोललेलं असतं त्याचा उलटा अर्थ घ्यावा का असं सुद्धा बऱ्याच वेळेस वाटायला लागतं. आता महापौर पदांच्या या रस्सीखेचीच्या दरम्यानच जिल्हा परिषदांच्या निवडणुका सुद्धा जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळं महापालिका निवडणुकीत आलेला अनुभव लक्षात घेता जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षासोबत जागा वाटप करावं की वेगळं लढावं, खरं म्हणजे तर फॉर्म भरायला आता सुरुवात झालेली आहे. तरीसुद्धा काही ठिकाणी फोनाफानी करून, काही ठिकाणी तडजोडी करून काही एकत्रित लढण्याचं प्लॅनिंग करता येतं का, असा प्रयत्न एकनाथ शिंदेचा पक्ष आणि भाजपचे स्थानिक पदाधिकारी नक्कीच करतायत. तो झाला वेगळा विषय. पण महापौर पदासाठी जी रस्सीखेच सुरू झालेली आहे, विशेषतः ठाण्याचं आणि मुंबईचं आपण उदाहरण घेतलेलं आहे. पण कल्याण डोंबिवलीमध्ये, उल्हासनगरमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये महापौर पदासाठी प्रचंड रस्सीखेच सुरू झालेली आहे आणि कोण कुणाचा घात करेल याचा काही भरोसा तिथं राहिलेला नाही. त्यामुळं आपण म्हटल्याप्रमाणे महापौर पद जोपर्यंत कोणाच्या पदरामध्ये माळ पडत नाही किंवा कोणाच्या गळ्यात माळ पडत नाही तोपर्यंत या राजकारणाचा कोणत्या दिशेला प्रवास होईल हे सांगणं आता कठीण झालेलं आहे. चंद्रपूरचं जसं आपण उदाहरण दिलं तर चंद्रपूरचं उदाहरण भविष्यामध्ये मुंबईत का लागू होणार नाही अशी सुद्धा धाकधूक आता एकनाथ शिंदेच्या गोटामध्ये तयार झालेली आहे. एकनाथ शिंदे हे फार ऑपरेशन करण्यात तरबेज आहे अशी एक प्रतिमा तयार केली जाते. माध्यमांमध्ये सुद्धा त्यांच्याविषयी अशी चर्चा घडवली जाते किंवा घडते की एकनाथ शिंदे ऑपरेशन करण्यामध्ये फार मोठे माहीर आहेत. पण वस्तुस्थिती अशी आहे की भारतीय जनता पक्षाने जर एकनाथ शिंदेंचंच ऑपरेशन करायचं ठरवलं तर त्यांचा पक्ष हा 6 महिन्यामध्ये जिकडे तिकडे होऊ शकतो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं एकनाथ शिंदेंचा हा जो कातडी पांघरून जो वाघ तयार केला जातो आहे त्याला तसा काही अर्थ नाही. कारण मुळातच कोर्टाच्या निकालावर चिन्ह, नाव सगळं अवलंबून असलेला हा पक्ष आहे आणि ज्या दिवशी हा निकाल लागेल त्या दिवशी या पक्षाचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. सध्या तुमच्या हातामध्ये ज्या महानगरपालिकांमध्ये डील करण्याची पॉवर आलेली आहे तर ते डीलिंग करण्यामध्ये आपला जो कसब लागत आहे त्यावरून पुढच्या आपल्या अस्तित्वाची लढाई असणार आहे. अर्थातच पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा किती ताकद आपली राहणार आहे त्यावर भारतीय जनता पक्षामधला आणि एकनाथ शिंदेच्या पक्षाचा पुढचा प्रवास हा ठरणारा आहे. नगरपालिकांमध्ये अनेक ठिकाणी एकनाथ शिंदेच्या पक्षाला यश मिळालेलं आहे. पण महानगरपालिकेचा एकूण राज्याचा विचार करता हा पक्ष महानगरपालिकेमध्ये सुद्धा नामुष्की त्याच्यावर ओढवलेली आहे ते मान्य करावं लागेल. कारण ह्या पक्षाला कुठेही फार मोठं यश मिळालेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण जे म्हणतो आहे की काय ते तडजोडी करताना, हे बार्गेनिंग पॉवर करताना खूप कसब त्यांच्याकडे आहे. तर मुंबईच्या महापौर पदासाठी ज्यावेळेस भारतीय जनता पक्ष त्यांचा खरा अजेंडा उघड करेल आणि त्यांना निक्षून सांगेल की 5ची 5 वर्ष जर भारतीय जनता पक्षाचाच महापौर राहिला तर एकनाथ शिंदे काय करतील, हा आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे. त्यामुळे इतर ठिकाणी भारतीय जनता पक्ष विरोधात बसेल, एकनाथ शिंदेचा पक्ष आणि
भारतीय जनता पक्ष महापौरपदासाठी चढाओढही करेल. कदाचित काही ठिकाणी छुपा पाठिंबा बाहेरून मिळवला जाईल. आणि जिथं जिथं जे जे शक्य आहे ते करेल. आणि आपण जसं म्हटलं की जे जे शक्य आहे ते केल्यानंतर सुद्धा यांना कुठल्याही पद्धतीचं काही वाटत नाही. त्यामुळं आधीच केलेले शब्दप्रयोग परत करत नाही. त्यामुळे लोक काय बोलतात याची फार पर्वा न करता या सगळ्या तडजोडी होणार आहेत. या तडजोडी कशा कशा होतात आणि महापौरपद कोणाच्या गळ्यात पडतं हेही सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा. हे आहे आपलं चॅनल.